शिवसेना शिंदे गुट के नेता और पूर्व स्वास्थ्य मंत्री तानाजी सावंत के बेटे ऋषिराज सावंत के पुणे से लापता होने की जानकारी सामने आई है। ऋषिराज सावंत दोपहर से पुणे एयरपोर्ट से लापता है। इस बीच जैसे ही पुलिस को इसकी सूचना मिली, पुणे पुलिस हवाई अड्डे पर पहुंच गई और आगे की जांच जारी है। इस घटना में काफी हलचल मच गई है। इस बीच पुणे पुलिस ने इस मामले में मामला दर्ज कर लिया है। ऋषिराज की तलाश के लिए प्रयास जारी है। इस बीच तानाजी सावंत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर कहा कि ऋषिराज सावंत का अपहरण नहीं हुआ था। उन्होंने बताया, हम चिंतित है क्योंकि वे हमें बिना बताए ही चले गए। पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुण्यावरून फ्लाइट मध्ये गेलेले आहेत आणि फ्लाइट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे। एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे। आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे दृष्टिकोनातून वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे। आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्या तर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे। त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो। म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो, कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्यांनी स्वतःची गाडी घेतली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले। म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, पंडित साहेबांना फोन केला। त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहे। आता कुठं लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय। वी आर वेटिंग द रिझल्ट। तुमच्याशी बोलणं झालेलं आता ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय? फ्लाईट मध्ये असं तर बोलणं कसं होईल? आपल्याला समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पस माघारी, तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले। ते नेमकं कुठे गेले ते समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही। ते ट्रॅकिंग करलं, घरात प्रयास चालू आहे। मित्रच आहे ते नावही मला माहित नाही। आता ते समजेल, ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे, ड्रायव्हर कडे कळेल। आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर। नाही अजून तेही माहिती, सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का? ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1 ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो। पण आपण जे संपर्क करताय, ट्रॅक करतोय प्लेनला, ते आम्ही नाही की गाडी पोलिस नाही अजून ते माहित होतं फ्लाईट आहे, मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही। फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल। नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे, बाकी काही नाही। ओके, थँक्यू।